सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। नमस्कार मित्र हो, तुम्ही काही कथा गोष्टी नक्कीच ऐकल्या असतील ज्यामध्ये कुणी एक व्यक्ती छोटंसं कार्य सुरू करतो आणि ते कार्य एक क्रांतीचं रूप धारण करतं. अशी बरीच उदाहरणं आपण ऐकली असतील, वाचली असतील. तुम्हाला एक इराणची गोष्ट सांगतो. इराणमध्ये तिथे एका व्यक्तीला वाटलं की त्याच्या जवळ त्याच्या आवश्यकतेपेक्षा जास्त कपडे आहेत, त्याच्याकडे गरजेपेक्षा जास्त कपडे आहेत. तर त्याने काय केलं माहिती आहे? एक्स्ट्रा कपड्यांना एका भिंतीवर टांगून ठेवलं आणि तिथे असं लिहिलं, ज्याला हवेत त्याने घेऊन जा. त्या लहानशा सुरुवातीचं नाव होतं भलाईची भिंत. किती सुंदर नाव होतं. हळूहळू ती लहानशी सुरुवात संपूर्ण जगात पसरली. हो मित्र हो, याच प्रकारे तुम्ही रोटी बँकेचं नावही ऐकलं असेल. तीही अशाच प्रकारची एक सुंदर सुरुवात होती. आपल्या प्रधानमंत्रीजींनीही एक लहानशी सुरुवात केली. आपल्या जवळपास स्वच्छ ठेवण्याची. स्वतः प्रधानमंत्रीजी झाडू घेऊन बाहेर पडले. तुम्ही पाहिलं नंतर काय झालं? आपल्या देशामध्ये स्वच्छतेप्रती एका क्रांतीची सुरुवात झाली आणि आपला देश स्वच्छतेच्या दिशेने पुढे जाऊ लागला. मित्र हो, ह्याच प्रकारे आपणही अनेक कार्याची सुरुवात करू शकतो. का नाही? नक्कीच करू शकतो. जसे आपल्या वाढदिवसाला एक रोप लावण्याची सुरुवात, आपल्या जवळपास पसरलेला जो कचरा आहे तो उचलण्याची सुरुवात, नो प्लास्टिक वाल्या जीवनाची सुरुवात, असे आणखीन बरेच कार्य आहेत ज्याची सुरुवात आम्ही आणि तुम्ही करू शकतो. हो हो, नक्कीच करू शकतो. आणि आपल्या देशाला आणि आपल्या समाजाला आपण अधिक चांगलं बनवू शकतो. हो ना? तर चला काहीतरी चांगलं करूयात, एक नवीन सुरुवात करूयात. प्रॉमिस? धन्यवाद. असं करू नकोस. आपण काही करत नाही म्हणून तर असं आहे. अरे काय झालं? अरे बस 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 बस, इथे बस. कुठे लागलं बघू तुला? बरं झालं की तुझा नेम चुकला. खूप मोठी चूक करण्यापासून वाचलास तू. तुला माहिती आहे हा लॅम्प पोस्ट कुणी लावलाय ते? गव्हर्नमेंटने आजोबा. आणि या सुविधा प्रदान करण्यासाठी गव्हर्नमेंटकडे पैसे कुठून येतात? ते पैसे टॅक्सच्या रूपात आपणच गव्हर्नमेंटला देत असतो बाळा. म्हणून आपल्याला या सुविधा मिळतात. याचाच अर्थ या लॅम्प पोस्ट मध्ये आपल्या शहरामध्ये, आपल्या शहरातच का आपल्या अख्ख्या देशात ज्या काही वस्तू गव्हर्नमेंट प्रदान करत असतं ना, त्या सर्वांमध्ये माझे, हिच्या बाबांचे, तुझ्या बाबांचे, अंशूच्या बाबांचे, सर्वांच्या मेहनतीचे पैसे लागले आहेत. मग तू स्वतःच आणि आमचं नुकसान कसं काय करू शकतोस?
आता समज आज तू हा बल्ब फोडला असतास तर रात्री किती लोकांना त्रास झाला असता? एकदा हा विचार केलास? सॉरी आजोबा. काही हरकत नाही बाळा, यापुढे लक्षात ठेवा. शाबास. एका देशाची संपत्ती त्याला त्याच्या नागरिकांनी दिलेली असते आणि त्या देशाच्या संपत्तीचे नुकसान करणे वास्तविकता स्वतःचेच नुकसान करणे आहे. म्हणूनच देशाच्या कोणत्याही वस्तू वा संपत्तीला तोडून आपण स्वतःचेच नुकसान करतो. यश प्रमाणेच काही लोक त्यांचा राग दर्शविण्यासाठी हाच मार्ग निवडतात. बस, ट्रेन्स आणि इतर पब्लिक प्रॉपर्टीचे नुकसान करून त्यांना असं वाटतं की त्यांनी सरकार सोबत हिशोब बरोबर केलाय, पण वास्तविकतः ते स्वतःचेच नुकसान करतात आणि राग असल्यामुळे त्यांना ही लहानशी गोष्ट लक्षातही येत नाही. जपान सारख्या विकसित देशांमध्ये लोकांच्या विरोध दर्शवण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे. जर ते त्यांच्या गव्हर्नमेंट पासून नाखुश असतील तर ते तोडफोड वा काम बंद करत नाही, तर निश्चित वेळेपेक्षा जास्त काम करतात. त्यामुळे त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या देशाचं नुकसान होत नाही. राग कशाही मुळे असो, पण देशाप्रती सन्मान आणि निष्ठा नेहमी कायम राहिली पाहिजे. अरे, तुम्ही चॉक वेस्ट का करताय? तुला काय, हे चॉक तर स्कूलचे आहेत ना? हे चॉक स्कूलचे नाहीयेत, आपल्या पेरेंट्सच्या पैशाचे आहेत. आपल्या स्कूल फीने स्कूलचे सर्व खर्च मेंटेन होतात आणि तसंही कोणतीही वस्तू वेस्ट करणं चुकीचं आहे. ह्याने आपल्या सोबतच आपल्या देशाचंही नुकसान होतं. सोड ना, डिस्टर्ब करतोय. अरे 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 तुम्ही पण ना. अरे प्लीज, तुमच्या नाही तर माझ्या पेरेंट्सचे पैसे तर वेस्ट नका करू यार, प्लीज. ठीक आहे सर, मी लगेच येतो. जास्त नाही, 5 ते 10 मिनिटात पोहोचतो. अंकल. येस. हो बेटा, निघतोच आहे. सगळ्या मुलांना तर येऊ दे. तेच मी तुम्हाला म्हणते, सगळ्या मुलांना येऊ द्या, नंतर बस स्टार्ट करा. तुमचं फ्यूलही वाचेल. फ्यूल स्कूलचं आहे, माझं नाही. अंकल, फ्यूल स्कूलचे नाही, देशाचं आहे. देशाची प्रॉपर्टी आहे. आपल्या देशात फ्यूलची किती कमतरता आहे. आपण दुसऱ्या देशाकडून विकत घेतो, तरीही याची कदर करत नाही. अंकल, तुम्ही लोकांनी आमच्यासाठी आणि येणाऱ्या जनरेशनसाठी हे वाचवलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या जनरेशनला तर गाडी चालवणे अगदी स्वप्नासारखं असेल.
बाळा, तू एरोप्लेन बनवतोस की अभ्यास करतोयस? मी खूप चांगला एरोप्लेन बनवतो आजोबा. सर्व मुलं मलाच बनवायला सांगतात. ते तर ठीक आहे रे बाळा, पण तू आज एक चांगलं पान वेस्ट केलंयस. या एका पेपरवर तू कमीत कमी 3-4 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकला असतास ना. पानं संपली तर बाबा आणखी आणून देतील. हो, ते तर आणतीलच. पण तुला माहितीये का, तू आणि तुझ्यासारखे लाखो मुलं शिकू शकतील यासाठी हा पेपर कुठून येतो? बाजारातून. अरे बाळा, पण बाजारात कुठून येतो? तुला माहितीये, या कागदांना बनवण्यासाठी आपल्या देशामध्ये दररोज भरपूर झाडं कापली जातात. तू आणि तुझ्यासारखी बरीच मुलं या पेपर्स पासून एरोप्लेन किंवा होडी बनवून त्यांच्या बाबांच्या पैशांचं, त्या झाडांचं आणि देशाच्या प्रॉपर्टीचं खूप नुकसान करत असतात. आणि देशाचं नुकसान म्हणजे आपलं नुकसान, हो ना? जा, तुझी वही घेऊन ये बघू. काय हे? तुला माहिती आहे अंशू, मॅथ्सचे आमचे एक टीचर होते. ते आम्हाला नेहमी म्हणायचे की जर एखाद्या मुलाची सिन्सिअरिटी किंवा त्याची गंभीरता ओळखायची असेल ना, तर त्याच्या वहीचं शेवटचं पान बघावं. ज्या मुलाला त्याच्या वहीच्या पानांची किंमत माहितीये, तो ते कधीच वेस्ट नाही करत. तो जीवनातील कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो, ते हँडल करू शकतो. आज तर बाळा तू या टेस्टमध्ये फेल झालास, पण यापुढे नाही व्हायचं. हा, सॉरी आजोबा, मला तुमचं म्हणणं समजलंय. जेव्हा माझी नेक्स्ट टेस्ट होईल तेव्हा मी फेल होणार नाही. गुड, व्हेरी गुड. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती बाळा. हा, कमलाताई, तुम्ही तुमच्या देशावर प्रेम करता का आणि त्याला पुढे जाताना बघायचंय का? हो, नक्कीच. जर हे पाणी अशाच प्रकारे वेस्ट होत राहिलं तर आपला देश पुढे जाऊ शकेल का? पाण्याचा वापर योग्य प्रकारे करणे खूप महत्त्वाचे आहे. जर आपण पाणी असंच व्यर्थ घालवलं तर शक्य आहे इतर कुणाला पाण्याची कमतरता होईल. आपण इतरांचं नुकसान तर करू शकत नाही ना. तर बेटा, आता खुश आहेस ना? अरे, हे काय करतोस? माझं नाव लिहितोय. ही आपली सीट आहे ना, आपणच तर रोज या सीटवर बसतो. अच्छा, एक सांग, जेव्हा तू बाबांच्या कारमध्ये बसून येतोस तर त्यावरही तुझं नाव लिहितोस? अरे, ती घाण होणार नाही का? मग ही बस पण घाण होणार ना. पण ही आपली पर्सनल नाहीये ना, ही तर स्कूलची आहे. हो, ही स्कूलची आहे आणि हे स्कूल आपल्या देशाची संपत्ती आहे. मग आपण आपल्या देशाच्या संपत्तीचं नुकसान कसं करू शकतो? आपण नेहमीच म्हणतो ना, आय लव्ह माय इंडिया. याचा अर्थ आपण आपल्या इंडियावर प्रेम करतो आणि आपण ज्यावर प्रेम करतो त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल ना, हो ना? मुलं स्कूल बेंच, बसची सीट आणि दारांवर नाव लिहून त्यांना असं वाटतं की त्यावर त्याचा अधिकार झाला, पण ते ऑलरेडी त्यांच्यासाठी तर असतात. आपण ते घाण करताना एकदाही विचार करत नाही की ह्याला दुरुस्त करण्याचा जो खर्च होईल तो इतर कुणाचा नाही तर आपलाच होईल. ह्यात लहान काय तर मोठेही काही कमी नाहीत. ट्रेन आणि बसच्या सीटमध्ये एक लहान छिद्र बघून कधी कुणाच्या डोक्यात असं येत नाही की याला दुरुस्त करावं. उलट आपली बोटं आपोआपच त्याच्याकडे जातात.
आणि जोवर आपण ते छिद्र आणखी थोडं मोठं करत नाही तोवर आपल्या मनाला शांती मिळत नाही. छिद्राची साईज वाढत जाते आणि एक दिवस ती सीट आपल्या बसण्याजोगी राहत नाही आणि नेहमीप्रमाणे नुकसान आपलंच होतं. अरे मोहन, कसा आहेस बाळा? अरे शर्माजी, या या. अरे साहेब कुठे गेलेत तुझे? ते जरा बाहेर गेलेत. मी खरं तर माझ्या एका फाईल साठी आलो होतो. हो, तुम्ही बसा, मी घेऊन येतो. अरे सांभाळून, ती खुर्ची जरा तुटलेली आहे. खिळे निघत आहेत. सर्व खुर्च्या तुटत आहेत. ही घ्या सर तुमची फाईल. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ, तोवर साहेब येतील. ठीक आहे. खुर्च्यांची काय अवस्था करून ठेवली आहेस? खिळे निघतायत, कुणाला टोचू शकतायत, कुणाचे कपडे फाटू शकतात. अरे बाबा, दुरुस्त नाही केल्या तर तुटतील या. अरे साहेबांची तर हीच इच्छा आहे की या लवकरात लवकर तुटाव्यात, जेणेकरून नवं फर्निचर बनवण्यासाठी बिल पास होऊ शकेल. एक काम कर, हातोडा घेऊन ये. हातोडा? हा हा, जा घेऊन ये जा. हो साहेब. हे घ्या साहेब हातोडा. तुझ्या साहेबांना म्हणावं की आता त्यांना बिल पास करण्यासाठी आणखीन थोडी वाट बघावी लागणार आहे. या खुर्च्या, हा फर्निचर साहेबांच्या पर्सनल वस्तू नाही आहेत की वाटेल तेव्हा बदलतील. या सरकारच्या आहेत, म्हणजेच आपल्या आहेत. कुणी काही म्हणा, पण आपण आपल्या वस्तूंची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. हा घे हातोडा. दुसरी खुर्ची तू नीट कर, कळलं का? जी साहेब. चालेल येतो. काय झालं मुलांनो? आशू, काय झालं रे? बघा ना आजोबा, 2-3 दिवस झालेत आम्ही बघतोय की हा लाईट दिवसभर सुरूच राहतो. सकाळ होताच यांना बंद करायला नको का? आम्ही कालही फोन केला होता आणि सध्याही करतोय. आणि ऑफिस मध्ये एक माणूस म्हणतोय हो बंद करायला सांगतो, पुन्हा पुन्हा फोन करू नका. आम्हाला एकच काम नाहीये. बघा ना आजोबा, किती लाईट वेस्ट होतीये. बरोबर आहे तुझं बाळा. तू पुन्हा फोन लाव बघू. अरे यार, डोक्याला ताप करून ठेवलाय. हॅलो 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 सर, तुम्ही म्हणाला होता 10 मिनिटात लाईट बंद होईल. 1 तास झालाय सर आणि लाईट सध्याही सुरूच आहे. नाही करणार बंद. का? तुला उत्तर देण्याची मला गरज नाहीये. मला पगार तू देत नाहीस. आता फोन कशी करणार? हल्ली लहानशा मुलींनाही झाशीची राणी होण्याचा वेड लागलाय. आता काय करायचं आजोबा? आम्ही लहान आहोत म्हणून कुणीच आमचं ऐकत नाही. कोण म्हणाला की तुम्ही लहान आहात आणि तुमचं कोणी ऐकत नाही? नेहमी स्वतःचं मत असं मांडा की समोरचा तुमचं मत ऐकण्यासाठी मजबूर होईल. आणि तुमचं मत तर योग्यच आहे. बरोबर बोललात आजोबा. आजोबा, तुम्ही थोडा वेळ आमच्या सोबत येऊ शकता? हा बिलकुल, का नाही? चला चला हो, चला. चला. हा चला. चला लवकर चला, बघूया काय म्हणतात ते.
काय झालं? अंकल, तुम्ही किती बिझी आहात हे आम्हाला दिसतंय. दुपारचे 12 वाजलेत. स्ट्रीट लाईट कधी बंद होतील? आणि कुणी आमचं आणि आमच्या देशाचं नुकसान केलं तर आम्हाला आवडणार नाही. तुम्ही तुमचं काम बरोबर केलं नाही तर 1-2दा तर काय, आम्ही वारंवार फोन करू. आणि हो, जर गरज भासली तर येथेही येऊ. आणि आम्हाला कुणीच थांबवू शकत नाही. हा तुमच्या कामाचा भाग आहे, ज्यासाठी तुम्हाला सॅलरी मिळते. आणि तुम्हाला सॅलरी देण्यासाठी देशातील सर्व लोक अख्खा आयुष्य टॅक्स भरतात. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला तुमची सॅलरी आम्हा मुलांचे बाबा आणि हे आजोबाच देतात. आता यांना तरी उत्तर देणार ना की स्ट्रीट लाईट्स वेळेवर का बंद होत नाहीत? की हा व्हिडिओ आम्ही देशातील जनतेला आणि सीएम साहेबांना पाठवू, तेव्हा त्यांना उत्तर द्याल. चुप्प का हो? उत्तर द्या ना आता. हॅलो, अरे लगेच स्ट्रीट लाईट्स बंद करा. मी सांगतोय लगेच बंद करा. झालेत बंद. थँक्यू. चला. आधीच बरोबर काम केलं असतं तर आज मुलांसमोर अशी लाज निघाली नसती तुमची. आजोबा अगदी बरोबर बोलत होते की तुम्ही स्वतःचं म्हणणं असं सांगा की समोरची व्यक्ती तुमचं मत ऐकणारच. व्हेरी गुड माझ्या मुलांनो. आज मी खूपच खुश आहे. आता मी गर्वाने म्हणू शकतो की माझ्या देशाचं भविष्य तुमच्यासारख्या मुलांच्या हातात सुरक्षित आहे. व्यक्तीने स्वतःही देशाचं नुकसान करू नये आणि कुणाला करूही देऊ नये. खऱ्या अर्थाने हेच देशप्रेम आहे. जर प्रत्येकाने ही एक लहानशी गोष्ट समजली की हे सगळं माझंच आहे, तर देशाच्या कोणत्याही वस्तूचं नुकसान करण्याआधी त्याचे हात आपोआपच थांबतील. देशाचे सैनिक सीमेवर तटस्थ राहून अधिकाधिक विषम परिस्थितीमध्येही देशाची रक्षा करू शकतात. पण देशाच्या आंतरिक शक्तीला टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. हातात झेंडे घेऊन मोठमोठ्याने नारे देणे म्हणजे देशभक्ती नाहीये, तर देश हितासाठी उचललेलं एक लहानसं पाऊल ही देशभक्ती आहे. आता हे तुम्हाला बघायचंय की तुम्ही तुमच्या देशासाठी काय करताय आणि काय करू शकता.